नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. बघा, आज आपण पाण्याची टाकी बनवणार हे नवीन प्रकार तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. बघा, आपलं अगोदरचे लेक्चर झालं आपलं रेल्वेचे, त्याचे 3 भाग ऑलरेडी मी युट्यूबला टाकलेले आहेत, तर ते तुम्ही बघून घ्यावं. कारण की का त्याच्यावर कंपल्सरी प्रश्न असतो कोणत्या पण एक्झामला. बघा, मी हे प्रश्न असे घेतोय की ते पोलीस भरतीला तर तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे, पण ज्यांनी कोर्टाचा फॉर्म भरला असेल तिथं पण 100% तुम्हाला फायदा होईल याची गॅरंटी आहे. कारण की काय मित्रांनो, दोघांचे सिलेबस मॅथ आणि रिझनिंग मध्ये सेम टू सेम आहे. ओके, तर चला टाइम न घालवता आपण प्रश्न बघूया. काय प्रश्न आहे? प्रश्न पहिला, एका पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते, तर संपूर्ण भरलेली टाकी दुसऱ्या नळाने 4 तासात पूर्ण रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल, असा प्रश्न केला गेलेला आहे. आता एक लक्षात घ्या, समजा ही टाकी मित्रांनो, ही टाकी आहे. बघा, एका नळाने ती 6 तासात काय होते, ती भरली जाते. म्हणजे 6 तासामध्ये त्याची पूर्ण कॅपॅसिटी आहे, म्हणजे 6 तास. 6 तासामध्ये काय पूर्ण भरली जाते. परंतु बघा, दुसऱ्या नळाने दुसऱ्या नळाने, आता हा पहिला नळ आहे समजा आणि हा दुसरा नळ आहे. दुसऱ्या नळाने 4 तासात पूर्ण रिकामी होते, म्हणजे 4 तासामध्ये ती पूर्ण खाली होऊन जाते. बरोबर, का रिकामी होते ती खाली होऊन जाते. तर दोन्ही नळ, म्हणजे हा पण नळ आणि हा पण नळ एकाच वेळी चालू केलं, दोन्ही चालू करून दिले, तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल, म्हणजे पूर्ण भरलेली टाकी किती तासात रिकामी होऊन जाईल. याच्यामध्ये 2 टाईपचा प्रश्न आहेत. बघा, लक्षात घ्या. जिथं तुम्हाला रिकामी होते शब्द दिसला, काय म्हटलं, जिथं तुम्हाला रिकामी झालेला शब्द दिसला तर फॉर्म्युला डायरेक्ट काय वापरायचा, एक्स गुणिले वाय, एक्स मायनस वाय, हा तुमचा फॉर्म्युला आहे. आता एक्स काय, की जो पहिला नळ आहे त्याला एक्स मानून घ्या. ओके, आणि जो दुसरा नळ आहे त्याला वाय मानून घ्या मित्रांनो, वाय मानून घ्या. बस एवढंच आहे. तर मला सांगा, पहिल्या किती तासामध्ये ती भरते, 6, म्हणजे तो 6 गुणिले, ओके, किती तासात रिकामी होते, 4 तासात, आणि खाली तीच क्रिया, म्हणजे तर 6 मायनस 4. ओके, 6 गुणिले 4 आणि यांची वजाबाकी किती, 2. भाग देऊन टाका, बेक बे बेत्रिक 6, 4 त्रिक 12, म्हणजे ती टाकी पूर्ण किती तासात रिकामी होईल, 12 तासात. म्हणजे ऑप्शन नंबर सी. बघा, हा प्रश्न कुठं कुठं, जालना कोल्हापूर 2024 ला विचारला गेलेला आहे, आणि सोलापूरला 2023 ला, आणि पुणे 2018 ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. खूप सोपा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आणि आणखी तुम्हाला सांगतो, जर असा प्रश्न आला, एक्स ने एवढ्या तासात भरते टाकी, वाय ने एवढ्या तासात भरते टाकी, तर दोन्ही नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल. म्हणजे काय, बघा, हा याने पण टाकी भरते आणि या नळाने पण टाकी भरते, म्हणजे दोन्ही नळांनी काय करते, टाकी भरते. ओके, म्हणजे समजा याला 5 तास लागतात या नळाला 6 तास लागतात. पण जर दोन्ही नळ सुरू केले आणि एकाच वेळेस टाकी किती भरेल असा प्रश्न जर आला, तर काय नाही, याच्या विरुद्ध फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे काय, एक्स गुणिले वाय, इथं एक्स प्लस वाय, हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. केव्हा, दोन्ही नळांनी भरेल तेव्हा, दोन्ही नळांनी, पण इथे एका नळाने रिकामी होते म्हणून इथं मायनस वापरा. ओके, इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. पुढचा प्रश्न घेऊ, 2 नंबर. चला, प्रश्न क्रमांक 2. खूप लहान क्वेश्चन आहे आणि खूप छान क्वेश्चन आहे. बघूया प्रश्न काय. एक टाकी एका नळाने 9 तासात भरते. जर टाकीचा नळ 5 तास चालवला किंवा चालला तर टाकी किती टक्के रिकामी राहील. आता एक लक्षात घ्या, खूप साधा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा, ही टाकी मित्रांनो, बरोबर, ही टाकी आहे. ती टाकी पूर्ण इथून ते इथून त्याची कॅपॅसिटी पाणी भरण्याची किती तास आहे, 9 तास आहे. बरोबर का, इथून ते इथून ती 9 तासामध्ये भरून जाते. परंतु टाकीचा नळ हा फक्त किती तास चाललाय, 5 तास चालला, म्हणजे 5 तास चालला. मग 5 तासामध्ये तो एक तर एवढी टाकी भरू शकतो किंवा एवढी टाकी भरू शकतो, पूर्ण तर भरू शकत नाही. पूर्ण का भरणार नाही, कारण की पूर्ण भरण्याची कॅपॅसिटी किती त्याची, 9 तास, आणि आपला नळ फक्त 5 तास चाललाय. तर विचारलं काय, तर किती टक्के टाकीच्या भाग रिकामा राहील. म्हणजे समजा 5 तासामध्ये एवढी भरेल, तर हा तुमचा किती टक्के भाग आहे जो पाण्याची टाकीच्या रिकामा आहे, असा प्रश्न केला गेलाय. करायचं काय, लक्षात घ्या, 9 तास त्याची काय पूर्ण कॅपॅसिटी, 9 तास म्हणजे पूर्ण कॅपॅसिटी. हे बघा, पहिले तास किती, 9,
आणि टाकीचे नळ किती तास चालला? फक्त 5 तास. 5 तास चालला, बरोबर का? 5 तास चालला. करायचं काय मित्रांनो? सिंपल लक्षात घ्या, या सरळ या दोघांची वजाबाकी करायची. वजाबाकी किती तुमची? 9 5 गेले 4 तास. किती आली? 4 तास. ओके, 4 तास आली. आता करायचं काय? हा 4 घ्या, गुणीला कंपल्सरी 100. 100 का बरं घेतोय आपण? टक्केवारी विचारली म्हणून. का बरं घेतोय? टक्केवारी विचारली म्हणून. गुणिले 100 आणि भागिले एकूण कॅपॅसिटी, म्हणजे ती टाकी किती तासामध्ये पूर्ण भरते. तर ती किती तासात पूर्ण भरत होती? 9 तासात. म्हणजे इथं भागीला काय घ्यायचा? 9. इथपर्यंत आलं असेल लक्षात. 9 ने कुठे भाग देणार? सरळ गुणाकार करा. किती? 400. ओके, हा गुणाकार तुम्हाला माहिती आहे. भागिले 9. 9 चौक 36. किती उरेल? 4. 9 चौक 36 उरले 4.0. 9 चौक 36 परत 4. 9 चौक 36. म्हणजे त्या टाकीच्या किती टक्के भाग रिकामा राहील? 44% भाग हा रिकामा राहील. म्हणजे ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. हा प्रश्न कुठे कुठे विचारलाय? नागपूर नंदुरबार 2024 ला, म्हणजे लेटेस्ट प्रश्न आहे. प्रश्न कसा पण येऊ जातील याच पद्धतीने करायचं तुम्हाला. ओके, प्रश्न बघूया तिसरा. प्रश्न क्रमांक तिसरा. काय प्रश्न बघा? 750 लिटर पाणी मावणारे टाकीच्या 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? असा प्रश्न केला गेला. आता एक लक्षात घ्या पाहिजे काय म्हणतो तो. समजा ही टाकी तुमची, ओके, या टाकीमध्ये 750 लिटर पाणी मावतंय. किती मावतंय? 750 लिटर पाणी मावतंय पूर्ण. टाकीच्या 4/15 भाग, 4/15 भाग, ओके, 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. म्हणजे आता 4/15 भाग म्हणजे समथिंग समजा तो एवढा भरलेला असेल. तर टाकीच्या अजून किती लिटर पाणी मावेल? म्हणजे या टाकीमध्ये आणखी किती लिटर पाणी मावेल? ओके, असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. ऑप्शन नंबर आहेत तुमचे 550 लिटर, 500 लिटर, 450 लिटर, 350 लिटर. हा प्रश्न कुठे कुठे विचारला गेलेला आहे? सिंधुदुर्ग, गोंदिया, सोलापूर 2023 ते 2021 पर्यंत हा प्रश्न आलेला आहे. त्या प्रश्नावर कसं करायचं लक्षात घ्या. एकूण कॅपॅसिटी म्हणजे या टाकीची पूर्ण पाणी भरण्याची कॅपॅसिटी किती? 750 लिटर गुणिले किती? 750 लिटर. आणि जे तुम्हाला भाग दिलेला आहे मित्रांनो 4/15 भाग, काय दिलाय? 4/15 भाग. तो सेम लिहून टाका, 4/15 भाग. आणि छेदला काय करायचं? 1 घ्या, नाही तर घेऊ नका, चालतो. चला भाग जातो इथं. 15 × 15, 15 × 5 = 75, 0 च्या 0. ओके, यांचा गुणाकार करून टाका. 5 चौक 20, बरोबर का? 5 चौक 20 आणि हा 0. म्हणजे या 4/15च्या पूर्ण भाग मध्ये किती लिटर पाणी होणार आहे तुमचं? 200 लिटर. किती लिटर पाणी होणार आहे? 200 लिटर. पण आपल्याला काय विचारलंय? तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? म्हणजे मला एक सांगा मित्रांनो, या 4/15 भागामध्ये तुमचं 200 लिटर पाणी बसते, बरोबर का? 200 लिटर पाणी बसतंय. तर तुम्हाला काय विचारलंय? आणखी किती पाणी मावेल? मग सिंपल लॉजिक, आपली कॅपॅसिटी पूर्ण किती आहे? 750 लिटरची. 750 लिटरची. आणि आता त्याच्यामध्ये शिल्लक पाणी किती तुमचं? 200 लिटर पाणी. किती? 200 लिटर. मग 750 मधून जर 200 मायनस केले, मी मायनस केले तर 0, 5, 7तून 2 गेली 5. म्हणजे आणखी किती लिटर पाणी मावेल मग त्या टाकीमध्ये? 550 लिटर पाणी मावेल. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. हा प्रश्न चांगल्या पद्धतीने समजला असेल अशी आशा करतो. ओके, प्रश्न क्रमांक घेऊ चौथा लगेच. चला प्रश्न क्रमांक बघूया चौथा. छान प्रश्न आहे. ओके, हा तुम्हाला गडचिरोली, कुठं? गडचिरोली विचारला गेलेला 2023 ला प्रश्न आहे हा. ओके, प्रश्न बघूया काय. पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 15 kg आहे, म्हणजे 15 किलोग्राम आहे. मी इंग्लिश मध्ये लिहिलंय केजी, 15 किलोग्राम आहे. पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन 9 किलोग्राम आहे, तर रिकाम्या बादलीचे वजन किती? असा प्रश्न केलेला आहे. रिकाम्या बादलीचे वजन किती? आता एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला एक सिंपल समजून, ही बादली तुमची, ओके, पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन म्हणजे इथून तर इथून किती आहे? 15 किलोग्राम आहे. 15 किलोग्राम म्हणजे केजी आहे. व पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन. आता पाणी जर इथून अर्धी भरलेली तुमची पाण्याची बादली, बरोबर, पाणी भरलेले आहे,
इथून वजन किती तुमचं 9 kg, म्हणजे इथं किती आहे 9 kg. तर रिकाम्या बादलीचे वजन किती? मग मला सांगा, जिथून पूर्ण रिकामी बादली तुमची पूर्ण कॅपॅसिटी 15 kg ची आहे. मग तुम्ही सांगणार सर सिंपल लॉजिक आहे, हा 15 मधून 9 गेला म्हणजे तुमचे पूर्ण रिकामी बादलीचे वजन भेटून जाईल. 15 तून 9 गेला म्हणजे हा पूर्ण तुम्हाला रिकामी बादलीचे वजन भेटून जाईल 6 kg. पण ते रिसर्च चुकणार आहे. ओके, तर ऑप्शन तुम्हाला दिलेले 6 kg, पण ते उत्तर राहणार नाही. एक लक्षात घ्या, करायचं काय मला सांगा. पूर्ण कॅपॅसिटी किती मित्रांनो 15 kg. ओके, आणि अर्ध्या बादली भरलेल्या म्हणजे अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन आहे 9 kg. म्हणजे सिंपल लॉजिक करा, 15 मधून हा 9 वजा करा, किती येणार आहे तुमचा 6. किती येणार आहे 6. मग 6 kg बरोबर का, 6 kg रिकाम्या बादलीचे वजन आहे असं तुम्ही म्हणणार. पण ते रिसर्च चुकणार आहे का, की तुम्हाला रिकामी दिसते पण बादली अर्धी भरलेली मित्रांनो, अर्धी. मग मला सांगा 15 ची अर्धी किती होणार आहे 7.5, म्हणजे 7.5 kg बरोबर का. 15 चे अर्ध, तर मग तुम्ही सांगणार 7.5 kg. पण तसं करायचं नाही आपल्याला. काय करायचं, सिंपल लॉजिक घ्या. पूर्ण कॅपॅसिटी 15 kg आहे आणि 9 kg अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन आहे. ओके, या दोघांच्या पण सरळ वजाबाकी केली किती आली 6 kg. आणि करायचं काय, जी अर्धी भरलेली बादली आहे, ओके, अर्धी भरलेली बादलीचे वजन किती तुमचं 9 kg आहे. किती 9 kg, आणि इकडे किती आलं आपलं 6 kg. तर परत या 9 kg मधून हा 6 kg वजा करा. 9 kg मायनस परत 6 kg म्हणजे किती बरोबर 3 kg. म्हणजे रिकामी बादलीचे वजन किती आहे मित्रांनो 3 kg. ऑप्शन नंबर बी. याला डबल मायनस करावं लागतं. नक्की म्हणणार एकच वेळेस करून देऊन देतो, नाही. प्रश्न खूप डिफिकल्ट आहे, समजून घ्या. त्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन विचारले तुम्हाला 9 kg, असं दिलं नाही. म्हणजे अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन तुम्हाला 7.5 भेटणार आहे, कारण की पूर्ण कॅपॅसिटी किती आहे 15. पण तसं चालणार नाही. ओके, बादलीची साईज वगैरे असते त्यासाठी. तर आपण हा प्रश्न या पद्धतीने सॉल्व्ह करायचा. काय करायचं, 15 मधून हा 9 मायनस करायचे, किती आला 6. परत हा 6 कशामधून मायनस करायच्या, जे अर्धी भरलेली बादली ना त्याच्यामधून. अर्धी भरलेली बादलीचे वजन किती होतं 9 kg. परत हा 6 kg मायनस झालं म्हणजे 3 kg. म्हणजे रिकाम्या बादलीचे वजन किती मित्रांनो 3 kg. ऑप्शन नंबर बी. ओके, प्रश्न पुढचा लगेच घेऊ. एका नळाने 3 बादल्या भरण्यास 20 सेकंद लागतात. म्हणजे 3 बादल्या भरायला 20 सेकंद लागतात. तर अर्ध्या तासात किती बादल्या भरल्या जातील, असा प्रश्न तुम्हाला केला गेलेला आहे. आता एक लक्षात घ्या, बादल्या किती मित्रांनो 3. सेकंड किती लागत आहेत, 3 बादल्या भरण्यासाठी 20 सेकंद लागत आहेत बरोबर का, 20 सेकंद लागत आहेत. तर अर्ध्या तासामध्ये, अर्धा तास तुम्हाला माहिती आहे म्हणजे काय 30 मिनिटं, म्हणजे अर्धा तास म्हणतो. तर 30 मिनिटांमध्ये किती बादल्या भरल्या जातील. आता एक लक्षात घ्या, इथं सेकंड आहेत, इथं मिनिटं आहेत. मग करायचं काय, इथं सेकंड असतील आणि इथं मिनिटं असतील, त्या मिनिटाला सेकंड मध्ये कन्वर्ट करा. कशामध्ये कन्वर्ट करा, सेकंड मध्ये. मग आपले 60 सेकंड म्हणजे 1 मिनिट होतो. किती मिनिट होतो 1. मग सिंपल लॉजिक आहे, याला आपण कशाने गुणणार मिनिटाला 60 ने गुणून टाका. इथं 6 त्रिक 18, 0च्या 0 आणि हा 0 म्हणजे 1800 सेकंद आलं मित्रांनो. किती आलं 1800 सेकंद. तुम्हाला मी अगोदर सांगितलंय की काय, जर सेकंद असेल तर ते पद काय होतं व्यस्त होतं. काय होतं व्यस्त. मग 1800 वरती जाईल आणि 20 कुठे येईल खाली, आणि गुणिला हा 3 बरोबर का. बादल्या 3 या पद्धतीने करा. 0 0 कट, बेक बे, बेनम 18, 0च्या 0 यांचा होईल गुणाकार. 9 त्रिक 27 आणि हा 0. म्हणजे सिंपल लॉजिक आहे, अर्ध्या तासामध्ये किती बादल्या भरल्या जातील 270 बादल्या भरल्या जातील. तर आज आपण इथं थांबूया. उद्या तुमच्यासाठी मी एक नवीन प्रकार घेऊन येईल आणखी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सर्व मित्रांना शेअर करा. ओके, भेटू आपण उद्या. बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.